नमस्कार. सीतांजली किचनमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण कांदा पराठा बनवतोय. कधी-कधी खूप जोरात भूक लागलेली असते आणि घरात काही खायला नसतं ना, तेव्हा असा हा चटपटीत कांदा पराठा बनवायचा. खूपच टेस्टी लागतो. तर इथे मी 2 कांदे अगदी बारीक कापून घेतले, कोथिंबीर कापून घेतलेली आहे, 1 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि आता हे आपण गव्हाचं पीठ आहे, हे 2 वाट्या मी घेतले आणि हे आपल्याला आता चाळून घ्यायचे. यामधलं मी थोडंसं पीठ काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण थोडं मीठ टाकून घेऊया. हवे असेल तर 1 चमचा तेल पण टाका. आता हे पीठ आपण मळून घ्यायचे. जसं आपण चपातीचं पीठ मळतो ना तसंच मळायचं आहे. खूप कडक नाही आणि खूप असं नरम पण नका मळू. आता ह्या पद्धतीने आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे बघा. आता हे 5 मिनिटं आपण झाकण ठेवूया ह्याच्यावरती. आता इथे एक वाडगं घेतले. ह्या भांड्यामध्ये आपण जो कांदा कापून घेतलाय ना तो टाकून असं सोडून घ्यायचं आहे, मोकळा मोकळा करायचा. आता यामध्ये आपण 1 हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली, धना जिरा पावडर, लाल मिरची पावडर, हळद, आपल्या आवडीनुसार मसाले घ्यायचा. थोडंसं मी अख्खं जिरं टाकले, छान चव येते, आणि कोथिंबीर. यामध्ये आपण अर्धा चमच्यापेक्षा थोडा कमी मी चाट मसाला टाकलेला आहे. आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊया. यामध्ये मी मीठ अजून टाकलेलं नाही आहे. आता हे छान बघा मिक्स करून घ्यायचं. जर आत्ता मीठ टाकलं ना तर ह्याला पाणी खूप सुटेल, म्हणून मीठ आत्ता नाही टाकायचं. चला आता पराठा बनवूया. आता त्यासाठी आपण एक असा गोळा करून घेऊया आणि त्याची एक चपाती लाटून घेऊया. तर मैत्रिणींनो, माझी रेसिपी तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल किंवा नवीन कुणी असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूची बेल दाबा आणि त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पाहायला भेटतील. अगदी साध्या सोप्या आपल्या रेसिपी असतात. आता ही चपाती लाटून झालेली आहे. थोडंसं कोलपाटावरती आपण पीठ टाकून घेऊया, म्हणजे उचलायला चांगलं पडतं, चिटकत नाही. आता ह्या जो कांद्याचा आपण मसाला बनवला आहे त्यामध्ये थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे. सर्व एकदा मिक्स करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपण हा पराठा बनवणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे, नाही फाटत नाही, काय नाही. आणि बघा अशा पद्धतीने दुमडून घ्यायचा. अशा पद्धतीने जर पराठा केला ना तुटत नाही, फाटत नाही, काय होत नाही आणि मस्त बनतो. तवा गरम आहे, त्यावरती आपण पराठा शेकून घेऊया. दोन्ही बाजूनी मस्त भाजून घ्यायचा. थोडंसं तेल सोडायचं. किती सोप्या पद्धतीने हा पराठा मी बनवलाय बघा. खूपच टेस्टी बनला होता आणि नक्की बनवा मैत्रिणींनो. दह्याबरोबर खरंच खूप छान लागतो खायला. दोन्ही बाजून चांगला मस्त असा दाबून दाबून शेकायचा. खरपूस लागायला पाहिजे खाताना. तर दोन्ही बाजूनी मस्त असा मी शेकून घेतलंय बघा. कलरही खूप छान आलेला आहे. आता इथे एका डिशमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने मी दुसरा पण पराठा तुम्हाला दाखवते. एका बाजूला शेकल्यानंतर पलटी मारून झाल्यावर आपण थोडंसं तेल बाजूनी सोडून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनी मस्त तेल किंवा तूप लावायचं आहे.
असं ना दाबून दाबून शेकायचा, भाजायचा. तर आपला हा दुसरा पराठा पण तयार झाला आहे. थोडंसं लोणचं, दही घेतलेलं आहे. दह्याबरोबर एक नंबर हा पराठा लागतो खायला. नक्की बनवा आणि खाऊन बघा आणि कमेंट पण करा मैत्रिणींनो, कसा झाला आहे तो. अगदी खूप गरम आहे. तर बघा, मसाला मस्त असा आतमध्ये पण छान कांद्याचा झालेला आहे. खायला एक नंबर आहे. नक्की व्हिडिओ शेअर पण करा. तर मैत्रिणींनो, तुम्ही पण या माझ्याबरोबर पराठा खायला. चला, परत भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.